शक्तीपीठ महामार्ग झाला तर बुधगाव ते दानोळी हा रस्ता होत असताना जवळपास 15 किलोमीटरचा 50 फूट उंचीचा भराव पडणार आहे कृष्णा आणि वारणा नदीच्या पात्रामध्ये. आणि हे भराव हे महापुरास कारणीभूत ठरणार आहे आणि म्हणून शक्तीपीठ महामार्गाला आम्ही विरोध करतोय. जे शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतायत काही स्वतःच्या स्वार्थासाठी, काही आर्थिक आमिषापोटी, त्यांनी येऊन बघावं सध्या पूरस्थिती काय आहे. 2च दिवस पाऊस पडला आणि जवळपास 20 ते 22% जमीन शिरोळ, हातकणंगले, मिरज, वाळवा आणि पलूस तालुक्यातली पाण्याखाली गेलेली. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या नकाशावर एक सर्वात मोठा असा प्रकल्प उभा राहतोय, तो म्हणजेच शक्तीपीठ महामार्ग. आणि सरकार म्हणतंय हा महामार्ग विकासाचं प्रतीक आहे, पण दुसरीकडे शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणताय या प्रकल्पाला कडाडून विरोध करत आहेत. ते म्हणतात हा महामार्ग फक्त जमिनी हिसकावून घेणार नाही तर हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणार आहे. होय, कारण या महामार्गामुळे कृष्णा आणि वर्णा नदीच्या पात्रात तब्बल 15 किलोमीटरचा भराव टाकणार आहे आणि यामुळे भविष्यात भीषण पूरस्थिती निर्माण होऊ शकते. आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. शक्तीपीठ महामार्गाचं खरं सत्य काय आहे आणि राजू शेट्टी एवढा विरोध का करत आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा महामार्ग कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे अशा जिल्ह्यांना जोडणार आहे. यामुळे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आणि तुळजापूरचं भवानी मंदिर, त्यानंतर पंढरपूरचं विठुरायाचं माहेरघर आणि ही सगळी प्रमुख तीर्थस्थळं एका रेषेत जोडली जाणार आहेत. सरकारचा नवा दावा आहे यामुळे धार्मिक पर्यटन स्थळाला मोठा फायदा होणार आहे, प्रवासाचा वेळही वाचणार आहे आणि नव्या उद्योगधंद्यांना सुद्धा चालना मिळणार आहे. सांगायचं झालं तर सरकारला या विकासाचा महामार्ग म्हणतंय. त्याआधी आपण समजून घेऊया हे राजू शेट्टी कोण आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे. राजू शेट्टी महाराष्ट्रातील एक प्रखर शेतकरी नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, जमिनीच्या हक्कासाठी, ऊसाच्या दरासाठी, शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आणि त्यांनी मोठे आंदोलन केले आहेत. आणि आता त्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोध रणशिंग फुंकला आहे. त्यांचा काय आरोप आहे? शेतकऱ्यांची सुपीक जमीन सरकार जबरदस्तीने घेणार, भरपाई फारच कमी दिली जाते आहे, त्यानंतर ग्रामस्थांना न विचारता हा प्रकल्प थेट राबवला जात सुद्धा आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृष्णा आणि वर्णा नदीच्या पात्रात भराव टाकून प्रचंड पूरस्थिती निर्माण होणार आहे अशी त्यांची टीका आहे. चला तर आता हा मुद्दा समजून घेऊया. महामार्गाचा सध्या रूट कृष्णा आणि वर्णा या 2 मोठ्या नद्यांवर जाणार आहे. त्यासाठी नदी पात्रात तब्बल 15 ते 20 किलोमीटर लांब हा भराव टाका लागणार आहे. नदीचा नैसर्गिक प्रवाह लोकला गेला तर काय होणार आहे? पावसाळा पाणी बाहेर पडायला जागाच मिळणार नाही. नदीकाठची गावं थेट पाण्याखाली जाणार आहेत. रस्ते, घरं, शाळा हे सगळंच जलमय होणार आहे. राजू शेट्टी यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आज महामार्गासाठी नदीपात्र तुम्हाला बुजणार आणि उद्या मुसळधार पाऊस हाच तो महामार्ग पूरग्रस्त लोकांचा शाप बनणार आहे. विकासाच्या नावाखाली हजारो लोकांचं भविष्य हे उद्ध्वस्त होणार आहे. गावागावी शेतकऱ्यांमध्ये एकच भीती आहे. एक शेतकरी म्हणतो आमचं शेतीचं पोट भरण्याचं साधन काढून घेताय, महामार्गावर आम्ही काय पेरायचं आणि विकास आमचा पोट भरणार आहे का? तर एक महिला म्हणते पूर आला तर घर वाहून जातील, आज भरपाई मिळेल पण उद्या जीव वाचवायला मिळेल का? हे प्रश्न आज सामान्य शेतकरी विचारतोय, पण सरकार याकडे दुर्लक्षच करतंय. सरकारचं काय मत आहे आणि शेतकऱ्यांचं काय धोके सांगत आहेत यावर सरकारचं काय म्हणणं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. या सरकार सांगत आहे महामार्गामुळे धार्मिक स्थळं पर्यटन वाढणार आहे,
त्यानंतर उद्योगधंद्यांना सुद्धा चालना मिळणार आहे व गुंतवणूक वाढणार आहे. नंतर उद्योगधंद्यांना भरभराटी मिळणार आहे. त्यानंतर नवीन दिशा म्हणजेच रोजगाराची निर्मितीसुद्धा मिळणार आहे. पण शेतकरी आणि पर्यावरणतज्ञ सांगत आहे, नदीपात्रात हस्तक्षेप केल्याने प्रचंड पूरस्थिती निर्माण होणार आहे. जमिनी सुपीक कायमस्वरूपी नष्ट होणार आहे, कारण संपूर्ण ठिकाणी हे पाणी साचल्यामुळे जमीन ही नापीक होऊ शकते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या पिढ्याना पिढ्या उपजीविकेवर गदा येणार आहे. म्हणजेच यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा असा फटका बसणार आहे. म्हणजेच विकास आणि विनाश या दोन्ही गोष्टी एकत्र दिसत आहे. राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनेच्या काही मागण्या आहेत. त्या पण महाराष्ट्राचा रूट हा बदलून हा नदीपात्र टाळा. म्हणजेच राजू शेट्टीचं असं म्हणणं आहे की हा महामार्ग जो आहे तो नदीपात्र बदलून कोणत्याही बाजूने घ्या. म्हणजेच आपल्याला शेतकऱ्यांचं काही नुकसान होणार नाही आणि जीवितहानी किंवा वित्तहानीसुद्धा वाचणार आहे. त्यानंतर गैरसुपीक जमिनीचा वापर करावा. म्हणजेच जिथे डोंगराळ भाग आहे, त्यानंतर जिथे शेती करत नाही किंवा पडीत जमीन आहे, अशा ठिकाणाहून हा महामार्ग वळवण्यात यावा अशी राजू शेट्टींची सुद्धा मागणी आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना बाजारभावानुसार भरपाई द्या. बाजारभावापेक्षा 2 पट अशी भरपाई ही शेतकऱ्यांना देण्यात यावी, असंही राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनेचे नेते यांनी सांगितलं आहे. ग्रामसभेची संमती घेतल्याशिवाय काम हे सुरू करूच नका. म्हणजेच तुमच्या गावामध्ये जर या रस्त्याचं काम, जर महामार्गाचं काम सुरू होत असेल तर त्यांना ताबडतोब थांबण्यास सांगा. आणि किंवा ग्रामपंचायत असतील तर यांच्या ग्रामसभेच्या संमती घेतल्यानंतरच हे काम सुरू करण्यात यावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांचा संदेश एक स्पष्ट आहे, विकास हवा पण तो लोकशाही मार्गाने आणि पर्यावरण न बिघडता. या मुद्द्यामुळेच हे राजकारण पेटलं आहे. सध्या तरी पक्ष महामार्गाचं कौतुक करतोय, पण विरोधक त्यावर टीका करताय. पण राजू शेट्टी मात्र लोकांसह उभे आहेत. त्यांचं म्हणणं एवढंच, हा लढा फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आहे आणि गरीब लोकांचा सुद्धा आहे. मित्रांनो, हा प्रश्न फक्त रस्त्याचाच नाही, प्रश्न आहे तो आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा आणि आपल्या गावांचा आणि आपल्या जीवांचा. विकासाच्या नावाखाली जर नदीपात्र बुडलं तर उद्या आपल्याच घरावर हा पूर येणार आहे. राजू शेट्टींचा आवाज हा प्रत्येक गावात घुमतोय, शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि नदीचं भविष्य हे सुरक्षित राहत नाही. आता तुमच्यासमोर प्रश्न आहेत, तुमचे मते काय योग्य आहे? पुराचा धोका पत्करता की विकास हवा, की शेतकऱ्यांचं आणि पर्यावरणाचं रक्षण करत विकासाचे पर्याय शोधले पाहिजेत? यावर तुमचं उत्तर नक्की कमेंट करा, कारण हा प्रश्न शेतकऱ्यांचा नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आहे. अशाच सत्य घटनांचा मागोवा घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. महाराष्ट्राच्या प्रत्येक घडामोडीचं सत्य जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत रहा. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.